नवी मुंबईत जातोय। नवी मुंबईतील ऐरोली प्रभागातून विजय चौगुले यांनी आपला बालेकिल्ला कायम राखला। संपूर्ण पॅनल त्यांनी निवडून आणलं आणि याच विजयानंतर त्यांनी ऐरोलीतील झोपडपट्टी भागाच्या सर्वांगीण विकासावरती भर देण्याचा ठाम निर्णय व्यक्त केलाय। प्रभागातील मोठा भाग झोपडपट्टीचा आहे आणि या परिसराचा विकास करणं हेच माझं प्रमुख उद्दिष्ट आहे। लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रश्न मार्गी लावले जातील असं विजय चौगुले म्हणाले। आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी विजय चौगुले यांच्याशीही संवाद साधलाय, पाहूयात। ऐरोलीमध्ये एक ऐतिहासिक विजय झालेला आहे। एकनाथ शिंदेच्या जवळ मानले जाणारे विजय चौगुले हे नेते आहेत आणि त्यांनी आपला बालेकिल्ला राखलेला आहे। पूर्ण पॅनलच घेऊन आलेले आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत हा विजय झाला, जनतेचे कसे आभार मानाल? बघा, जनतेचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, कारण जनतेने आजपर्यंत माझ्यावर टाकलेला विश्वास आहे, त्या विश्वासाला जनतेने पण कधी तडा जाऊन दिला नाही। ऐरोली हा शिवसेनेचा बालेकिल्ला जसंच्या तसा बाळासाहेबांचं जे या इथल्या लोकांचं प्रेम, आनंद दिघे साहेबांचं इथल्या लोकांचं प्रेम आणि त्यातल्या त्यात आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री, त्यांनी या 3.5 वर्षामध्ये आम्हाला केलेलं भरीव सहकार्य, म्हणजे त्यांनी कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी जरी गेल्या तरी त्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेच्या सोडवण्याचं घेतलं आणि आमच्या या इकडे पूर्णपणे माझा हा भाग झोपडपट्टी भाग आणि त्या झोपडपट्टी भागामध्ये जनतेचे आव असून प्रश्न उभे आहेत। मग त्या गोष्टीसाठी मी मागे SRA साठी सुद्धा मी उपोषणाला बसलो होतो तेव्हा माझ्या इथे SRA चा सर्वे सुद्धा चालू होता आणि आता मला गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि MIDC चे उद्योग मंत्री उदय सामंत जी आहेत। आता या दोघांच्या, शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उदय सामंतांच्या माध्यमातून या झोपडपट्टीला, जसं ठाण्यामध्ये क्लस्टर असेल तर नव्या मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट असेल, अशा कुठल्याही धर्तीवरती आता कोणीतरी बोललंय की बिल्डर विरहित, तसंही हो, बिल्डर विरहित होऊ नाही तर काही गोष्टी कशाही हो, पण ते पूर्णपणे लोकांना न्याय मिळाला पाहिजे। नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सिडको त्यांच्याकडे, उदय सामंत MIDCचे मंत्री, म्हणजे MIDC ने करावा व सिडकोने करावा, या दोन्ही गोष्टीला संलग्न राहून मी स्वतः या म्हणजे महापौर वगैरे बसल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचं मी स्वतः झोपडपट्टी वासियांचा एक मेळावा घेणार आहे, त्याच्या झोपडपट्टी वासियांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय, त्या विश्वासाला सार्थ म्हणून मी झोपडपट्ट्यांचा मेळावा घेऊन त्याच्यामध्ये साहेबांनी योग्य मार्गदर्शन करून झोपडपट्टी वासियांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आपण पाहताय, लास्ट वीक मध्ये एकनाथ शिंदेनी सगळ्यात जास्त वेळ ऐरोलीमध्ये दिला। अगदी त्या चिंचपाड्याच्या गल्लीमध्ये जाऊन आम्हालाही पळता येत नव्हतं, त्या ठिकाणी ते गेले, प्रचार झाला, याचे प्रतिसाद कुठेतरी विरोधकांकडे झाले आणि आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली। परंतु आता 42 सीट नवी मुंबईमध्ये आल्यात, ह्याचं एक उत्तर म्हणून काय म्हणाल? म्हणजे कुठेतरी झोकले नाही, 42 सीट पहिल्या टेम मध्ये आल्यात। पहिल्या टर्म मध्ये 45 मध्ये आमचे तर सत्तेकडे जाण्याचे आमचे होते, आमच्यातले आज 9 एक नगरसेवक आमच्या मधले सिटिंग नगरसेवक पडले, तिथं 3 MK मडवे असतील, नामदेव भगत असतील, अशा चांगले नगरसेवक आमचे, रंगनाथ आवटी असेल, सोमनाथ वास्कर असेल, असे 9 ते 10 लोक आमचे सिटिंग नगरसेवक पडले गेले। आज जर ते निवडून आले असते तर चित्र वेगळं असतं। आता ठीक आहे, रात गई बात गई, जो जितावं सिकंदर, त्या पद्धतीने आम्ही चालणारे लोक, आम्हाला त्या गोष्टीशी काय घेणं नाही। आम्हाला जे लोकांना दिलेलं आहे मॅन्डेट 42 लोकांचा, त्याच्या माध्यमातून लोकांची लोकसेवा करणे हा आमचं प्राथमिक पहिल्यांदा काम असेल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लावलेलो आहोत। आता हे जे तुम्ही म्हणालात की 5 ते 10 लोकांचा आकडा पकडून हा 50-55 पर्यंत गेला असता, NDTV मराठीचे 2 दिवसापूर्वी आपलं बोलणं सुद्धा झालं होतं की 60-65 पार होणार आहे, म्हणजे गणित कुठे चुकलं? नाही, गणित चुकलं। बघा, काही गोष्टी अशा असतात, आपण लोकांच्या, आता ऐरोलीमध्ये MK मडूचे 3 सीट्स आहेत, आता नामदेव भगत सिटिंग नगरसेवक नामदेव भगत आहे, सोमनाथ वास्करच्या 2 सीट्स आहेत, तुमच्या आवटीची 1 सीट पडली आहे, आमचं कोपरखेड्यातून 2 नगरसेवक आमचे पडले गेले, म्हणजे असे सिटिंग 10 नगरसेवक होते, म्हणजे आम्ही जवळपास 60च्या आसपास आम्ही गेलोच असतो। पण ठीक आहे, शेवटी लोक जे विश्वास टाकतात त्याच्यावर लोकांनी ज्यांना निवडून दिलं ते आपण गृहीत धरून आपल्याला गृहीत धरून, म्हणजे लोकांच्या ह्याच्यावर, शेवटी लोकांनी जे ठरवलं तेच ठरवते। आम्ही सुद्धा निवडून आलो की लोकांच्या
कृपा आशीर्वादाने दिलं, जनतेच्या कृपा आशीर्वादाने आम्ही निवडून आलेलो आहोत. तो जनता जनार्दन ते ठरवते. आता जनता जनार्दनने आम्हाला 42 पर्यंत दिलंय. आमचे लोक कोण पडले त्यांच्यासाठी रडत बसण्यापेक्षा पुढचं कसं काही विकास करता येईल, काय बघा, वॉटर मीटर गटार सोडून अजून त्याच्या पलीकडच्या काय गोष्टी आहेत त्याच्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असणार आहे. तर नक्कीच राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाला सुरुवात होणार आहे. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.